निघालो आता पुण्यातून, चाललो हनुमानगडावरती. मोहीम पण आहे आणि थोडं भारत सोडायला आले होते तुम्ही कुठल्या इथं कुठं होता तेव्हा फक्त भारी केलं होतं सगळे मॅगी तुटून पडलो आहे. अर्ध्या रस्त्यामध्ये आलोय, मॅगी घेतली. आता वाजले किती आहेत? वाजलेत 1:15 वाजलेत आता. जय शिवराय. जय शिवराय. चालवा. काही संस्थेची पोरं आली होती. रात्री 10 वाजता त्यांनी कामाला सुरुवात केली, कारण पाण्याच्या टाकामध्ये पाणी खूप होतं. तर ते काय त्या दिवशी झालं नसतं म्हणून रात्री चालू केले पाणी काढायला. उशीर झाला होता, रात्री 10 वाजलेत रात्रीचे. सकाळ होताच सगळी पोरं जमली. आता आपल्याला मोहिमेची तयारी करायची. सकाळी काय करायचे काय नाही. तर म्हटलं पहिलं देवाची पूजा करून घेऊ. मंदिर होतं, पूजेला सुरुवात केली. सकाळी पूजा केली. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गो माता की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. या बोलता बोलता पाण्याच्या टाक्याचं काम जे होतं ते शेवटचा टप्पा राहिला होता. बाकी पूर्ण पाणी क्लीन करून रात्री काढून सगळं बाहेर सगळं साफ झालं. शेवटचा टप्पा होता तो क्लीन करून घेतला. तुम्ही बघितलं रात्री किती पाणी होतं आतमध्ये. पूर्ण टाका भरलेला होता. पूर्ण साफ करून टाकलेला गेला बघा आपण. पूर्ण टाका क्लीन झाल्यानंतर एक पुढं टाकलं शेवटला. बघू शकता मोहिमे अगोदर कसं होतं, मोहिमेनंतर कसं झालं. मंदिराच्या समोरचा परिसर आहे, पूर्ण साफ करून घेतला पहिला. नंतर म्हटलं थोडं माती काढून घेऊ. आतमधून पण साफ केलं मंदिर. दाखवतो तुम्हाला आतमधून. यार कोणतं तरी पाहत होता म्हणजे काय अरे एक तासभर सुरू होतो. कांगताना काढू नाही तर गुन्हे पडतील मला. गाड्या कोणती कलर काढला होता आपण. कलर आणला होता, कलर पण काढला.
साफसफाई झाली होती, जरा फुलं वगैरे टाकून रांगोळी काढून घेतले मंदिरामध्ये. मला जरा स्वच्छ होते. तुम्हाला दाखवतो मंदिर पहिलं कसं होतं आता कसे. मोहिमे अगोदरचा फोटो आहे, मोहिमेनंतरचा फोटो आहे. सगळे दमले होते काम करून, तर म्हटलं नाश्ता करून घेऊ. नाश्त्याला आपण कांदे पोहे आणले होते. सर्वजण बसले मंदिराच्या समोर परिसरामध्ये कांदे पोहे खात. गोधन विरगळ होती, तिथं साफ केलं. सर थोडी साफसफाई करू म्हटलं. आमचं स्वप्नील इकडं बघ तरी, राम मारू नको कोयता. चांगला साफ कर. अरे वय पेनलंय माहित नाही पहिल्या गावाकडे गावाकडं वय बेनलं. आमचं काय करू नितेश शेठ. आता नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. आणि हे येत आहेत सुरेश शेठ. जय शिवराय. जय शिवराय. मी नाही बोललोय. आमचे स्वप्नील शेठ परत दाखवतो, हातात काठी बिटी घेऊन. जय शिवराय. जय शिवराय. नीट साफ करा. तू बाजू कसं पायाचं तुकडं पाडील. नको रे बाबा. ए बडी एवढी बडी. गोधन विरगळ. मोहिमे अगोदर आणि मोहिमेनंतर दोन्ही फोटो आपण सोडलेले तुम्हाला बघू शकता तुम्ही. गडावरचं काम झालं होतं. पाण्याचा टाका साफ केला आहे. मंदिराच्या समोरचा परिसर साफ केला आहे. परत गोधन विरगळ होती ती साफ केली आपण. आता गाड्याच्या पायथ्याला एक 40 विरगळ होत्या, त्या आपल्याला साफ करायच्या आहेत. तर आपण जाऊ खाली. निघालो सगळेजण आता खाली जायलाच. त्यामुळे जाऊन तिकडची साफसफाई करायची होती. ए नाही करायचं म्हणतो राजेश. गडाच्या पायथ्याला जे विरगळ होत्या साफसफाई झालेली आहे त्याची. तुम्हाला दाखवतो मोहिमे अगोदर कसे होते ते आणि मोहिमेनंतर कसे दोन्ही फोटो पोस्ट केले तुम्ही बघू शकता. मोहिमे अगोदरचं आहे, मोहिमेनंतरचं आहे. गडाच्या पायथ्यालाच हनुमानाचं मंदिर आहे. तिथे बसलो होतो. म्हटलं बघू जरा काय करावं लागतं इथं. तर थोडी साफसफाई केली. परत मूर्तीला थोडा कलर काढला आपण, पूजा केली. तुम्ही जर कधी इथं आले तुम्हाला पण इथं शांत वातावरणामध्ये खूप चांगलं वाटेल मारुतीरायांच्या समोर. मोहिमे अगोदरचा फोटो आहे आणि मोहिमेनंतरचा फोटो आहे, तुम्ही पाहू शकता. पार्वती पदे हर हर महादेव. महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. बली की जय. बली की जय. बजरंगी रे बजरंगी. बजरंगी रे बजरंगी. बजरंगी रे बजरंगी. राम युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले निमगिरी जुन्नर पुणे या ठिकाणी आज दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था त्याचबरोबर हिंदू धर्मरक्षक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्ग संवर्धन मोहीम पार पडलेली आहे. त्याबद्दल सर्व दुर्ग सेवकांचे, शिवभक्तांचे, गडप्रेमींचे आम्ही दोन्ही संघटनेच्या वतीने आभार मानतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.